नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज बघणार आहेत आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक बघतो। आपण त्यालाच आपण पब्लिक फायनान्स म्हणतो। मग ह्या सार्वजनिक वित्तमध्ये आपल्याला एक राजकोषीय पॉलिसी काय असते हे एक बघायचं। त्याला राजकोषीय धोरण म्हणतो, आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो। त्याच्यात अर्थसंकल्प बघायचे, अर्थसंकल्पाचे भाग बघायचे, अर्थसंकल्पाचे प्रकार बघायचे आणि तुटीच्या संकल्पना बघायच्या। म्हणजे अर्थसंकल्पीय तूट काय, राजकोषीय तूट काय, त्याच्यानंतर प्राथमिक तूट काय, महसुली तूट काय आणि प्रभावी महसुली तूट काय। आणि हे एकदम अत्यंत सोप्या भाषेत आपण बघणार आहेत। एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही जे ही तुटीची संकल्पना आहे हिचा जो बाऊ केलेला आहे, म्हणजे आपण म्हणतो राजकोषीय तूट समजत नाही आपल्याला, प्राथमिक तूट समजत नाही किंवा लक्षात राहत नाही, ही जी कन्सेप्ट आहे ती पहिल्यांदा तुम्ही डोक्यातून काढा। मी जर एखादी गोष्ट सांगितली तर ती तुम्हाला समजलीच पाहिजे याची गॅरंटी माझ्याकडे लागली मित्रांनो। आता सार्वजनिक वित्तामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आधी एक गोष्ट सांगतो मी, आपल्या अर्थव्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी दोन पॉलिसी असतात। अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन पॉलिसी असतात, एक मॉनिटरी पॉलिसी असते आणि एक फिस्कल पॉलिसी, त्याला राजकोषीय धोरण म्हणतो। जी मॉनिटरी पॉलिसी असते ती आरबीआय या चॅप्टरमध्ये बघायची आपल्याला, आणि जी फिस्कल पॉलिसी असते ती बघायची आपल्याला सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्समध्ये असते। आता सार्वजनिक वित्त जी आपली राजकोषीय धोरण आणि हमखास आयोगाचा हा मॉनिटरी पॉलिसी, म्हणजे त्याला मौद्रिक धोरण म्हणतो, आणि एक राजकोषीय धोरण असतं त्याला फिस्कल पॉलिसी। हमखास आयोगाचा क्वेश्चन आलेला असतो म्हणजे आलेला असतो 100% गॅरंटी, आणि विचारलेला असतं मौद्रिक धोरण तुम्हाला, मॉनिटरी पॉलिसी, आणि त्याच्यात तुम्हाला राजकोषीय धोरणाचे पर्याय टाकलेले असतात। मग मी जेवढ्या गोष्टी सांगेन तेवढ्याच फक्त त्या राजकोषीय धोरणामध्ये बघायच्या। सार्वजनिक वित्त या टॉपिक मधला जे राजकोषीय पॉलिसी आहे त्याच्यात फक्त 4च गोष्टी आहेत, तेवढ्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, तेवढेच कीवर्ड तेवढे पर्यायामध्ये बघायचे, आणि ते म्हणायचं राजकोषीय धोरणाचा क्वेश्चन किंवा पर्याय हा राजकोषीय धोरणाचा आहे, म्हणजे आरामशीर तुम्ही पर्याय काढू शकता। आता अर्थव्यवस्थेला मी आता सांगताना सांगितलेलं आहे, अर्थव्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी दोन पॉलिसी असतात, त्याच्यात राजकोषीय धोरण असतं। राजकोषीय धोरण त्याला फिस्कल पॉलिसी म्हणतो, आणि ह्या फिस्कल पॉलिसीत म्हणजे तुमची तेजी आणि मंदी, तेजी आणि मंदी ध्यानात ठेवा। मी सांगतोय काय, तेजी आणि मंदी ह्या काळात ज्यावेळेस आपण अर्थव्यवस्था नियंत्रित करीत असतो, मंदी आली तर कोणतं धोरण मांडायचं, कोणता अर्थसंकल्प मांडायचा। मित्रांनो, एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, मी शब्द वापरलेला आहे अर्थव्यवस्थेला नियंत्रण करणे, अर्थव्यवस्थेला नियंत्रित करणे, नियंत्रण हा शब्द वापरला आहे, नियंत्रण हा शब्द वापरला आहे। नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला दोन पॉलिसी सांगितलेल्या आहेत, त्याच्यापैकी आपल्याला फिस्कल पॉलिसी बघत आहोत। आता मी सांगितलेला आहे नियंत्रण हा शब्द मी का फोकस करतो ह्या शब्दावर, त्याच्यामुळे तुमचा कीवर्डवर फोकस पाहिजे असतो। आयोगाला विचारलेलं असतं तुम्हाला अर्थव्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात, तर राजकोषीय धोरणाचा हा तुम्हाला पर्याय आला पाहिजे। मग त्याच्यात पर्याय असतो सिल्कीचा अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प, त्याच्यानंतर तुमचा समतोल अर्थसंकल्प असतो। मित्रांनो, अर्थव्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी दोन पॉलिसी असतात, एक राजकोषीय पॉलिसी असते त्यालाच फिस्कल पॉलिसी म्हणतो, आणि एक मॉनिटरी पॉलिसी असते। ही राजकोषीय पॉलिसी ठरवते आपल्याला अर्थसंकल्प कोणता मांडायचा आहे। काय, राजकोषीय पॉलिसी ठरवते आपल्याला अर्थसंकल्प कोणता मांडायचा, तुटीचा मांडायचा, समतोल मांडायचा का सिल्कीचा मांडायचा। म्हणून अर्थव्यवस्थेला नियंत्रित कोण करतं, तर राजकोषीय पॉलिसी। अर्थसंकल्प नाही, अर्थसंकल्प आपण ह्या राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून आपण अर्थसंकल्प मांडत असतो। काय करत असतो, राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून आपण अर्थसंकल्प मांडत असतो। ध्यानात ठेवा, राजकोषीय धोरण फिस्कल पॉलिसी म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण। याच्यात मित्रांनो एवढेच कीवर्ड लक्षात ठेवायचे, मी सांगन तेवढे। राजकोषीय धोरणात एकतर सरकार आलं पाहिजे, सरकार हा शब्द असला पाहिजे, सरकारी, किंवा सार्वजनिक हा शब्द पाहिजे, सार्वजनिक किंवा सरकारी हा एक शब्द पाहिजे, एकतर कर हा शब्द पाहिजे, किंवा करेतर उत्पन्न,
असे जर शब्द असतील, हे 4 शब्द ध्यानात ठेवा, हे जर शब्द असतील तर ते असतं राजकोषीय धोरणाचा भाग असतो. ते मॉनिटरी पॉलिसीचा भाग कधीच होऊ शकत नाही. कर हे सरकारला देतो, आपण म्हणतो ना सरकारनं टॅक्स आकारला. करेतर उत्पन्न, कराच्या व्यतिरिक्त जे उत्पन्न भेटन त्याला करेतर उत्पन्न. कर सोडून जे उत्पन्न असेल करेतर उत्पन्न असेल. सार्वजनिक, सरकारी, कर आणि करेतर हे शब्द जर आले तर ते असतं आपलं राजकोषीय धोरणाच्या तरतुदी असतात. त्या कशाच्या तरतुदी आहेत? त्या आपल्या राजकोषीय धोरणाच्या तरतुदी आहेत. ओके, हे असं बघितलेलं आहे. मग राजकोषीय धोरण म्हणजे 2 पद्धतीने मांडतो. एक तेजीच्या काळात असतं, एक मंदीच्या काळात असतं. आपली सेम तसंच मौद्रिक धोरण 2 प्रकारचं असतं, एक तेजीचं एक मंदीचं. अर्थव्यवस्था तेजीत असल्यावर कोणतं मांडतो आणि अर्थव्यवस्था मंदीत असल्यावर कोणतं मांडतो. तसंच पब्लिक फायनान्समध्ये राजकोषीय धोरणामध्ये फिस्कल पॉलिसीमध्ये 2 प्रकारचं, एक संकुचित राजकोषीय धोरण असतं आणि एक प्रसारित राजकोषीय धोरण असतं. हे व्हेरी IMP सांगतो. एक संकुचित राजकोषीय धोरण, एक प्रसारित राजकोषीय धोरण असतं. संकुचित राजकोषीय धोरण कशाला म्हणायचं? ज्यावेळेस अर्थव्यवस्था तेजीमध्ये असते त्यावेळेस आपण संकुचित राजकोषीय धोरण मांडतो. संकुचित राजकोषीय धोरण म्हणजे काय असतं तर तिथं कराचे दर जास्त असतात आणि सार्वजनिक खर्च कमी केलेला असतो. बघा मी शब्द काय वापरतोय. संकुचित राजकोषीय धोरण केव्हा मांडतो आपण? ज्यावेळेस अर्थव्यवस्था तेजीमध्ये असते त्यावेळेस आपण कोणतं संकुचित राजकोषीय धोरण मांडतो. आणि संकुचित राजकोषीय धोरण म्हणजे काय तर कराचे दर जास्त आणि सार्वजनिक खर्च कमी. म्हणजे कर जर जास्त आकारला तर लोकांकडचा पैसा हा गव्हर्नमेंटकडे जातो आणि सार्वजनिक खर्च जर कमी केला म्हणजे सार्वजनिक खर्च करतं कोण? गव्हर्नमेंट. म्हणजे जे अर्थव्यवस्थेमध्ये गव्हर्नमेंटनं पैसा सोडला असता तोच जर कमी केला तर लोकांच्या हातात पैसा येणार नाही. म्हणून संकुचित धोरण मांडतो. आणि मंदीच्या काळात प्रसारित राजकोषीय धोरण असतं. मग त्याच्या संकुचितच्या उलट झालं इथं. मंदीच्या काळात सरकार काय करतं? सरकार कराचे दर कमी करतं आणि सार्वजनिक खर्च वाढवतं. कराचे दर जर कमी केले तर लोकांकडे हातात पैसा जास्त राहतो आणि सार्वजनिक खर्च वाढवला म्हणजे गव्हर्नमेंटनं जर पैसे अर्थव्यवस्थेत सोडले तर लोकांच्या हातात पैसा येणार आहे. मग अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर निघणार आहे. मग अर्थव्यवस्था तेजीतून किंवा मंदीतून बाहेर काढण्यासाठी आपण राजकोषीय धोरणाचा वापर करतो ना की अर्थसंकल्पाचा. तुम्हाला जर विचारलं तुटीचा अर्थसंकल्प आपण मंदीच्या काळात मांडतो, चूक आहे. जो देश विकसनशील असतो त्या प्रत्येक देशामध्ये आपला तुटीचा अर्थसंकल्प मांडवला जातो. आणि अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढायचं किंवा तेजीमधून बाहेर काढण्याचं काम हे राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून आपण करत असतो. कशाच्या? राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून करत असतो. हे बघितलेलं आपण सार्वजनिक वित्तामधलं एक राजकोषीय धोरणाची पॉलिसी. हे खूप महत्वाचे कीवर्ड मी जे 4 सांगितलेले ते व्हेरी आणि व्हेरी IMP होते. मग आपण याच्यात आता आपल्याला बघणार आहेत अर्थसंकल्पाचे भाग, त्याच्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रकार आणि तुटीच्या संकल्पना. हे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. ओके, चला बघूया आता आपण अर्थसंकल्प. आता अर्थसंकल्पाचे विचारतय काय आयोग त्याच्यावर व्हेरी आणि व्हेरी IMP फोकस असला पाहिजे. तुम्हाला मी नेहमी सांगतो आयोग विचारतं काय हा कीवर्डवर तुमचा नेहमी काय असला पाहिजे? फोकस असला पाहिजे. तुम्हाला जर आयोगाने विचारला अर्थसंकल्पाचे भाग किती तर अर्थसंकल्पाचे 2 भाग. आणि तुम्हाला विचारला अर्थसंकल्पाचे प्रकार किती तर अर्थसंकल्पाचे प्रकार 3. बघा क्वेश्चन काय विचारते त्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट 1 लाईन पण क्वेश्चन विचारू शकते आकड्यामध्ये. अर्थसंकल्पाचे भाग किती? 1 2 3 4. आता आपल्याला अर्थसंकल्पाच्या प्रकारालाच आपण अर्थसंकल्पाचे भाग म्हणून बसतो तर चूक आहे. तर अर्थसंकल्प हा नेहमी 2 भागात डिवायडेशन केलेला असतो. एक भांडवली अर्थसंकल्प आणि महसुली अर्थसंकल्प. मित्रांनो हे कन्सेप्ट का आली? आता अर्थसंकल्प या शब्दाचा उल्लेख, अर्थसंकल्प म्हणजे काय आधी ही कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. अर्थसंकल्पामध्ये ही गोष्टी सांगितलेला असतो सरकारचा रुपया कसा खर्च होणार आणि सरकारला रुपया कसा येणार. म्हणजे जाणार कसा सरकारचा रुपया आणि सरकारला मिळकत काय. आता सरकार खर्च जर आपण एखादी गोष्ट करतो तर आपण जर खर्च करायला लागलो तर आपल्याला काही येणारं पण असतं. तेच म्हणजे सरकारचा अर्थसंकल्प असतो. म्हणजे सरकारचा अर्थसंकल्प या शब्दाचा अर्थ काय? रुपया जाणार कसा आणि रुपया येणार कसा. म्हणजे सरकार कशावर खर्च करणार आणि सरकारला महसूल कशातून प्राप्त होणार
यालाच म्हणतो आपण अर्थसंकल्प, यालाच म्हणतो आपण अर्थसंकल्प. मग अर्थसंकल्प किती भागात डिवायडेशन केलेला आहे, तर अर्थसंकल्प 2 भागात डिवायडेशन केलेला आहे. एक महसुली अर्थसंकल्प आणि एक भांडवली अर्थसंकल्प. बघा दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत, महसूल वेगळं आणि भांडवली म्हणून. आता महसुली कशाला म्हणायचं आणि भांडवली कशाला म्हणायचं ही कन्सेप्ट आधी सांगतो. तर महसुली कशाला म्हणायचं, एक अर्थसंकल्प नेहमी एका वर्षासाठी असतो, हे एक लक्षात ठेवा. दरवर्षी आपण अर्थसंकल्प, आपण काय म्हणतो, दरवर्षी अर्थसंकल्प मांडतो. अर्थसंकल्पात किती वर्षाचे आकडे असतात, तर 3 वर्षाचे. पण अर्थसंकल्प किती दिवसासाठी असतो, एका वर्षासाठी. दरवर्षी आपण हा शब्द वापरतो, दरवर्षी अर्थसंकल्प मांडला जातो. पण त्याच्यात 2 प्रकारच्या मिळकत असतात, ज्या 1 वर्षाच्या आतील असतात, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या, म्हणजे 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा, म्हणजे दैनंदिन रोज, महिना, 4 दिवस, 8 दिवस, 6 महिने, 1 वर्षाच्या आतले काय जे असतील 4, 6, 5 दैनंदिन खर्च असेल, हा सगळा महसुलीमध्ये येतो. कायामध्ये येतो, दैनंदिन खर्च पण आणि दैनंदिन जमा पण ही तुमची येते महसुलीमध्ये. म्हणजे 1 वर्षाच्या आतला जो खर्च असेल, दिवसाचा असेल, 8 दिवसाचा असेल, 4 दिवसाचा असेल, 2 दिवसाचा असेल, 6 महिन्याचा असेल, 5 महिन्याचा असेल, 10 महिन्याचा असेल, 11 महिन्याचा असेल, हा 1 वर्षाचा खर्च हा सगळा तुमचा महसुलीमध्ये येतो. आणि 1 वर्षाच्या आतली सगळी जमा ही तुमची महसुलीमध्ये येते. कारण की अर्थसंकल्पामध्ये काय सांगितलेलं आहे, जमा आणि खर्च, रुपया कसा खर्च होणार आणि रुपया कसा येणार, हे अर्थसंकल्प. सेम तसंच महसुलीमध्ये असणार. महसुली अर्थसंकल्पामध्ये रुपया कसा जाणार महसुलातून आणि दर रुपया कसा येणार, याला आपण म्हणतो महसुली अर्थसंकल्प. आणि हे दैनंदिन असू शकतं, 4 दिवसाचा असू शकतो, 1 वर्षाच्या आतला सर्व खर्च आणि 1 वर्षाच्या आतली सगळी जमा ही तुमची महसुलीमध्ये येते. किंवा सगळी गुंतवणूक. आता गुंतवणूक हा शब्द मी खूप क्लिअरली वाचा, गुंतवणूक हा शब्द महसुलीमध्ये कधीच जाऊ शकत नाही. गुंतवणूक ही नेहमी गुंतवणूक असेल, भांडवल असेल, कर्ज असेल, विकास असेल. बघा 3-4 गोष्टी सांगतो. गुंतवणूक हा शब्द किंवा विकास हा शब्द किंवा शाश्वत हा शब्द किंवा पायाभूत सुविधा, पायाभूत हा शब्द, हे 4 शब्द अल्पकालीन कधीच होऊ शकत नाही. हे नेहमी दीर्घकालीन मध्येच येतात. आणि कर्ज, पायाभूत आणि एक कर्ज हा एक शब्द ध्यानात ठेवा, कर्ज. बघा काय शब्द वापरलेत, व्हेरी IMP. गुंतवणूक, विकास, शाश्वत, पायाभूत आणि कर्ज. जर तुम्हाला विचारलं खालीलपैकी अल्पकालीन तरतुदी कोणत्या, असा जर आयोगाचा क्वेश्चन आला असेल तर ह्या 5 गोष्टी सोडून बाकीच्या सगळ्या तुमच्या अल्पकालीन मध्ये येणार. गुंतवणूक, विकास, शाश्वत, पायाभूत आणि कर्ज हे नेहमी आणि नेहमी दीर्घकालीनचे घटक असतात. दीर्घकालीनचे घटक आहेत, हे नेहमी दीर्घकालीनचे घटक असतात. हे ध्यानात ठेवा, व्हेरी IMP. अलग लक्षात. कर्ज, मी कर्ज शब्द वापरलाय, व्याज वापरलाय का नाही, तर व्याज आपल्याला दर महिन्याला द्यावं लागतं. मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय, महिना असेल, 4 दिवस असेल, 8 दिवस असेल, ती जमा असेल किंवा खर्च असेल, 6 महिन्याचा असेल, 11 महिन्याचा असेल, 1 वर्षाच्या आतला ज्या घटक असतात ते नेहमी आणि नेहमी महसुलीमध्ये येतात. मग व्याज हे तुम्हाला दर महिन्यात, तुम्ही म्हणता मी कर्ज घेतलं पण त्याच्यावरचं व्याज दर महिन्याला द्यावं लागतं. दर महिना हा शब्द वापरलाय, मग व्याज कशात येणार तुमचं, ते महसुलीमध्ये येणार. आता भांडवलीमध्ये काय असतं, 1 वर्षापेक्षा जास्तचा जो जमा आणि खर्च असतो, 1 वर्षापेक्षा जास्त म्हणतोय, ही 1 वर्षापेक्षा कमी आणि हे 1 वर्षापेक्षा, म्हणून हे 2 घटक वेगळ्या कन्सेप्ट आहेत, भांडवली आणि महसुली. भांडवली आणि महसुली हे 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत. म्हणून भांडवली अर्थसंकल्पाचे भाग किती, 2. एक अल्पकालीनचे जे तरतुदी येतात त्या सगळ्या दैनंदिन म्हणजे दैनंदिन असेल, 8 दिवसाचं असेल, 4 दिवसाचं, 6 महिन्याचं, महिन्याचे जमा आणि खर्च हा सगळा तुमचा महसुलीमध्ये आहे. आणि 1 वर्षापेक्षा जास्तची जमा आणि गुंतवणूक म्हणजे काय खर्च असेल तो सगळा भांडवलीमध्ये येतो.
मग तुम्हाला जर विचारलं भांडवली अर्थसंकल्प, जर अर्थसंकल्पाचं जर सूत्र विचारलं तुम्हाला, अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्प हे झाला अर्थसंकल्पाचा खर्च, एकूण खर्च मायनस एकूण जमा. म्हणजेच तुमचा अर्थसंकल्प झाला. प्लस आलं लक्षात. अर्थसंकल्प समजला. आता एकूण हा शब्द का वापरण्याची गरज आली, तर आपण याला फोडलं नाही मित्रांनो, कारण की एकूण या शब्दामध्ये महसुली आणि भांडवली दोन्ही शब्द आले. महसुली आणि भांडवली. अर्थसंकल्प या शब्दाचा अर्थ काय सांगितला? रुपया कसा जाणार, जाणार म्हणजे खर्च होणार, आणि रुपया कसा येणार म्हणजे जमा. म्हणजे एकूण खर्च मायनस प्लस एकूण जमा, म्हणजेच तुमचं काय झालं? हे अर्थसंकल्पाचं सूत्र झालं. मग याला आपण फोडू शकतो. आता जर तुम्हाला विचारलं याला फोडून अजून आपण काय सूत्र करू शकतो, ह्या एकूण मध्ये पुन्हा आपण काय करू शकतो? महसुली प्लस भांडवली. हे एकूणचे दोन अर्थ आहेत ना, कारण की अर्थसंकल्पाचे भाग किती? दोन, एक महसुली एक भांडवली. मग इथं एकूण हा शब्द काय निर्देशित करतोय तुमचा? महसुली आणि भांडवली. मग महसुली प्लस भांडवली खर्च प्लस एकूण जमा. एकूण मध्ये पुन्हा काय येणार तुमची? पुन्हा इथं महसुली आणि भांडवली येणार. आलं लक्षात? ही जमा, ही एकूण शब्द हा निर्देशित करतो. आलं लक्षात? म्हणून अर्थसंकल्पाला काय म्हणतो? एकूण खर्च आणि एकूण जमा, म्हणजेच तुमचा काय असतो? एकूण अर्थसंकल्प असतो. ओके. आता जर तुम्हाला विचारलं भांडवली अर्थसंकल्पाचं सूत्र जर विचारलं, अरे मित्रांनो फक्त भांडवली विचारलंय तुम्हाला, अर्थसंकल्प हा शब्द विचारलेला नाही. इथं तुम्हाला फक्त भांडवली विचारलंय, तर खाली सगळे पर्याय भांडवली पाहिजेत तुमचे. काय पाहिजे? भांडवली अर्थसंकल्पामध्ये काय येणार? भांडवली अर्थसंकल्प इज इक्वल टू भांडवली खर्च मायनस भांडवली जमा. महसुलीमध्ये काय येणार? फक्त महसुलाचाच विचार करायचा. तुम्हाला कोणता अर्थसंकल्प विचारलाय? महसुली. आता ह्या भागामध्ये जर तुम्हाला डिवायडेशन केलं, ह्या भागामध्ये जर डिवायडेशन केलं, तुम्हाला फक्त ह्या महसुली अर्थसंकल्पाबद्दल विचारलंय, खाली महसुली अर्थसंकल्पाचाच विचार करणार. अर्थसंकल्प या शब्दाचा अर्थ काय? जमा आणि खर्च. म्हणून महसुली अर्थसंकल्प विचारला तर खाली फक्त महसुलीच, कारण की विचारताना महसुली विचारले किंवा भांडवली विचारले हे विचार करायचा. आणि ह्या दोन्हीचा उल्लेख नसेल आणि ह्याचा जर उल्लेख असेल तर इथं फक्त एकूण खर्च आणि एकूण जमा येतं, कारण की एकूण हा शब्द महसुली आणि भांडवली ह्या दोन्हीचं काय करतोय? एकत्रित शब्द, म्हणून एकूण म्हणतो आपण त्याला. पण भांडवली जर विचारलं तर फक्त भांडवलीचेच पर्याय खाली बघायचे. भांडवली अर्थसंकल्प इज इक्वल टू भांडवली खर्च मायनस भांडवली जमा असते. आणि महसुली अर्थसंकल्प विचारला तर, कारण की इथं फक्त महसुली आहे आणि महसुली भांडवलाचे पर्याय खाली येणार नाहीत किंवा अर्थसंकल्पाचे एकूण सुद्धा येणार नाही, कारण की एकूण अर्थसंकल्पामध्ये महसुली आणि भांडवली असतं. आणि इथं विचारलंय तुम्हाला महसुली, म्हणून एकूण खर्च आणि एकूण जमा असं होऊ शकत नाही. त्यांना तिथं महसुली हा शब्द वापरावा लागेल, कारण की एकूण हा शब्द वापरू शकत नाही महसुलीमध्ये, कारण की एकूण ह्या शब्दामध्ये दोन घटक येतात, एक भांडवली आणि एक महसुली. म्हणून महसुलीच्या पर्यायामध्ये एकूण हा शब्द असू शकत नाही किंवा भांडवलीच्या पर्यायामध्ये एकूण हा शब्द असू शकत नाही. कारण की भांडवलीमध्ये महसुली येणार नाही आणि महसुलीमध्ये भांडवली जाणार नाही. तुम्हाला भांडवली अर्थसंकल्प विचारला तर खाली फक्त भांडवलाचेच पर्याय पाहिजे. आलं लक्षात? जमा आणि खर्च. महसुली विचारलं तर महसुली जमा आणि खर्च. अर्थसंकल्प विचारला तरी एकूण. मग इथं हे येणार नाही. फोडून जर विचारलं तर मी तुम्हाला ते सूत्र तयार करून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे बघितलेलं आहे आपण अर्थसंकल्पाचे भाग. आता अर्थसंकल्प मांडतो कोण ही कन्सेप्ट अजून बघितलेली नाही. तर अर्थसंकल्प हे घटनात्मक तरतूद आहे. केंद्राचा अर्थसंकल्प कलम 112 आणि राज्याचा अर्थसंकल्प 202 कलम. बघा, केंद्राचा म्हणलं की 112 आणि राज्याचा म्हणलं की 202.
आता दोन कन्सेप्ट आहेत याच्यात विचारतात काय एवढं ध्यानात ठेवायचं. अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची जबाबदारी घटनात्मक हा जर शब्द वापरला घटनात्मक तर राष्ट्रपतीची असते. राष्ट्रपती बघा संसदेत अर्थसंकल्प कलम 112 कलम 112 राष्ट्रपती कुठं संसदेत मांडतो पण राष्ट्रपतीच्या वतीने अर्थमंत्री बघा राष्ट्रपतीच्या वतीने कोण मांडतो तर राष्ट्रपती मांडतच नाही पण घटनात्मक घटनेनं कोण सांगितलेला आहे मांडायचा घटनेनं सांगितलेला आहे की हा अर्थसंकल्प राष्ट्रपतीनेच मांडला पाहिजे आणि 202 कलम राज्याच्या विधानसभेत कलम 202 राज्यपाल यांनी विधिमंडळात मांडला पाहिजे. पण ह्या दोन्हीच्या वतीने अर्थसंकल्प बघा मी शब्द काय वापरतोय घटनात्मक जबाबदारी हा जर शब्द वापरलेला असेल तुम्हाला जनरल वापरलाय राष्ट्रपती हे अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी कोणाची तर राष्ट्रपतीचीच असते पण राष्ट्रपतीच्या वतीने हा अर्थमंत्री मांडत असतो. राष्ट्रपतीच्या वतीने अर्थमंत्री मांडत असतो ध्यानात ठेवा. आणि पहिलाच पर्याय हा अर्थमंत्री असेल पण त्याच्यामुळे मी शब्द खूप आणि खूप हे असे गंडवणारे क्वेश्चन असते तर हे गंडवणाऱ्या क्वेश्चन मध्येच आपण चुकून येतो. सिलिंग मिस्टेक करायची नाही. राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या वतीने यांची घटनात्मक जबाबदारी कोणाची राष्ट्रपती आणि राज्यपाल पण यांच्या वतीने कोण मांडतं तर अर्थमंत्री मांडत असतो. आता बघा अर्थसंकल्पाचे प्रकार जर विचारलं तर कोणते तर अर्थसंकल्पाचे प्रकार 3. आपण राजकोषीय धोरण आताच मी फिस्कल पॉलिसी सांगितली फिस्कल पॉलिसीनुसार आपण हे प्रकार मांडत असतो. मग अर्थव्यवस्थेत आपली जमा किती आणि खर्च किती आहे याच्यानुसार आपली अर्थव्यवस्था तेजीत पण नाही गेली पाहिजे आणि आपली अर्थव्यवस्था मंदीत पण नाही गेली पाहिजे याचं नेहमी आपण काय करत असतो काळजी घेत असतो. त्याच्यामुळे आपण अर्थसंकल्पाचे प्रकार ठेवलेले त्या प्रकारानुसार मग राजकोषीय धोरण हे ठरवतं आणि त्या धोरणाच्या माध्यमातून हे आपण अर्थसंकल्प मांडलेले असतात. मग आपल्याला अर्थव्यवस्था तेजीतून आणि मंदीतून काढण्याचं काम कोण करतं तर राजकोषीय धोरण करतं ना की अर्थसंकल्प. कारण की राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून हे आपण अर्थसंकल्प मांडलेले असतात. ती पॉलिसी आधी ठरवावं लागती त्या आराखडा आधी ठरवावा लागतो आणि आराखडा ठरल्याच्या नंतर हे आपण अर्थसंकल्प मांडत असतो. आता समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय शिल्कीचा किंवा अधिक्याचा म्हणजे काय आणि तुटीचा म्हणजे काय म्हणजे याला आपण बॅलन्स म्हणतो बॅलन्स बजेट म्हणतो याला सरप्लस बजेट म्हणतो आणि याला डेफिसिट बजेट म्हणतो. डेफिसिट म्हणजे तूट. आता समतोल बॅलन्स मध्ये काय असतंय मी आत्ताच तुम्हाला सांगितलं रुपया येणार अर्थसंकल्प म्हणजे काय तुमचा खर्च किती आणि तुमची जमा किती म्हणजेच त्याचा अर्थसंकल्प असतो. मग पुन्हा ह्या समतोल अर्थसंकल्पामध्ये काय असतं तर बॅलन्स मध्ये दोन्ही गोष्टी असतात. बॅलन्स मध्ये तुमचा खर्च पण 10 रुपये असतो म्हणजे इक्वल असतं आणि जमा म्हणजे खर्च याला आपण असं ध्यानात ठेवू खर्च हा तुमचा 10 रुपये आलं लक्षात आणि जमा ही पण तुमची 10 रुपये म्हणजे जेवढा खर्च तेवढा जमा म्हणजे झालं का बॅलन्स याला आपण बॅलन्स त्याला समतोल अर्थसंकल्प म्हणतो. खर्च पण 10 रुपये आणि जमा पण 10 रुपये. आता शिल्की किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प म्हणजे काय असतो तर मित्रांनो ह्याच्या ध्यानात ठेवा याच्यामध्ये खर्च आणि जमा अशा 2 कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये खर्च कमी असतो खर्च कमी म्हणजे खर्च 10 रुपये आणि जमा 15 रुपये. बघा याच्यात खर्च कमी शिल्की किंवा सरप्लस मध्ये खर्च कमी आणि जमा जास्त असते म्हणजे 10 रुपये खर्च आणि 15 रुपये जमा असते. बघा जमा किती 15 रुपये खर्च किती 10 रुपये हे झालं तुमचा सिल्कीचा अर्थसंकल्प. आणि तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय असतो मित्रांनो तर याच्या उलट इथं खर्च आणि
जमा, अशा दोन कन्सेप्ट. इथं खर्च 15 रुपये आणि जमा 10 रुपये असते. म्हणजे तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये काय असते, तुमचा खर्च जास्त झालेला असतो आणि जमा कमी असते. सिल्कीच्या एक्झॅक्ट विरुद्ध, सिल्कीमध्ये खर्च कमी जमा जास्त, आणि तुटीच्या अर्थसंकल्पात, कारण की त्याला नावच वापरलं, तूट म्हणजे तोटा होणे, तूट या शब्दाचा अर्थ काय, तोटा होणे. मग इथं खर्च 15 रुपये आणि जमा 10 रुपये, म्हणजे किती रुपयाचा तोटा झाला, किती रुपयाची तूट झाली, तर 5 रुपयाची तूट झाली तुमची. किती रुपयाची तूट झाली, तर 5 रुपयाची ही तूट झालेली तुमची. हे याला म्हणतो आपण तुटीचा अर्थ. आणि प्रत्येक विकसनशील देश हा तुटीचा अर्थसंकल्प मांडत असतो. प्रत्येक विकसनशील देश हा तुटीचा अर्थ, मी ध्यानात ठेवा मी काय वापरले, तेजीतून आणि मंदीतून बाहेर काढण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प, सिल्कीचा अर्थसंकल्प किंवा समतोल अर्थसंकल्प मांडत नाही. हे पॉलिसी ठरवती आपल्याला कोणता अर्थसंकल्प मांडायचा, तेजी का मंदी, हे त्याच्यावरून ठरवलं जातं. पण तुटीचा अर्थसंकल्प प्रत्येक विकसनशील देशामध्ये मांडला जातो. त्याचं मांडण्याचं कारण काय आहे ते आपण नंतर तर बघणारच आहे. पण थोडक्यात तुम्हाला सांगतो, आपल्यात जे येतं, तर आपल्यामध्ये संसाधनं भरपूर येतं, म्हणजे स्रोत जे येतं ते भरपूर येतं, मनुष्यबळ भरपूर आहे, आपली अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. पण त्याच्यासाठी जी संसाधनं, म्हणजे त्याच्यासाठी जो पैसा असतो का, तो पैसा आपल्याकडे नसतो. मग आपण काय करतो, हा तुटीचा अर्थसंकल्प मांडतो. आणि तुटीचा अर्थसंकल्प मांडताना काय करतो आपण, इथं खर्च जास्त दाखवलेला असतो, जमा कमी केलेली असती. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण सांगतो की तुम्हाला जत्राला जायचं असते, जत्राला किंवा कुठं बाहेर फिरायला जायचं तुम्हाला, तालुक्याला जिल्ह्याला, त्यावेळेस तुमच्याकडं 5 रुपये असतात किंवा 10 रुपये ऑलरेडी आईनं दिलेले असतात. काय झालेलं असतं, ऑलरेडी आईनं तुम्हाला समजा 10 रुपये दिलेले असतात. हे 10 रुपये दिल्याच्या नंतर पुन्हा फादर येतं. फादर म्हणतं पैसे आहेत का, नाही पैसेच नाही म्हणतं. ऑलरेडी त्याच्या खिशात किती असते, 10 रुपये असतात. किंवा जरी असले तरी तो काय सांगतो, मला मम्मीने काय केलं, 5 रुपये दिले. मग फादर अजून काय म्हणतं, मी अजून 5 रुपये देतो तुला, अजून 5 रुपये देतो. म्हणजे ऑलरेडी त्याच्याकडे 10 रुपये होते, पण फादरला किती सांगितलं होतं त्यांनी, 5 रुपये आहेत माझ्याकडे एवढं सांगितलेलं होतं. ऑलरेडी त्याच्याकडे 10 रुपये होते प्लस अजून 5 रुपये, म्हणजे एकूण झाले आता 15 रुपये त्याच्याकडं. पण 15 रुपये झाल्यावर तो गप्प असणार आहे का, तर खर्च काढणार. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे एक्स्ट्रा पैसा असतो, हेच तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेलं असतं. इथं काय केलेलं असतं, खर्च जास्त दाखवलेला असतो आणि जमा कमी दाखवलेली असते. मग आयोग काय, हे सरकार काय करतं, अर्थव्यवस्थेत एक्स्ट्राचा पैसा होतो, एक्स्ट्राचा पैसा होतो, ऑलरेडी पैसा असतो आणि त्याच्यात अजून पैशाची भर पडते. म्हणून आपल्या देशातला जे विकास करायचा असतो, ते विकास करण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प महत्त्वाचा असतो. कारण की लोकांच्या हातात पैसा असला की लोक गुंतवणूक करणार, मार्केटमध्ये जाणार, मार्केटमध्ये पैसा खेळता राहणार, खेळता राहिला की आपोआप विकास होत जातो. असा तुटीचा अर्थसंकल्प असतो. ओके, आता बघूया आपण तुटीच्या संकल्पना. काय बघायचं आपल्याला, तुटीच्या संकल्पना एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. हा तुमचा भाऊ आहे. तुटीच्या अर्थसंकल्पना इतकी सोपी कोणतीही कन्सेप्ट नाही नाही नाही. आता बघू आपण तुटीची संकल्पना कशी समजून घ्यायची. तुम्ही म्हणत असताना राजकोषीय तूट कशी लक्षात ठेवायची, प्राथमिक तूट कशी लक्षात ठेवायची, 3 सेकंदात तुम्ही उत्तर काढणार, 3 सेकंदात तुम्ही उत्तर काढणार याची गॅरंटी मला आहे. बघूया आता हा शब्द वापरलाय अर्थसंकल्प. आता अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, आपण मगाशी अर्थसंकल्प म्हणजे काय बघितलेला होता. अर्थसंकल्प म्हणजे असतो एकूण खर्च मायनस एकूण जमा. बरोबर आहे, म्हणजेच अर्थसंकल्प. आलं लक्षात. एकूण या शब्दामध्ये दोन्ही येतं, महसुली आणि भांडवली, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता खर्च झाला तुमचा किती, 15 रुपये, आणि जमा झाली तुमची 10 रुपये. हे 5 रुपये झाली तुमची तूट. म्हणजे अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च, एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च म्हणजेच तुमच्या अर्थसंकल्पीय तूट. म्हणजे तुमची जमा किती झाली, उत्पन्न किती आलं तुमचं, हे उत्पन्न 10 रुपये,
आणि हे खर्च किती झालाय, हे 15 रुपये, म्हणजे 5 रुपये काय झाली, ही तूट झाली. याला म्हणतो आपण अर्थसंकल्पीय तूट. याला म्हणतो आपण अर्थसंकल्पीय तूट. आलं लक्षात. एकूण हा शब्द आला पाहिजे अर्थसंकल्पाच्या पुढे. जिथं जिथं अर्थसंकल्प हा शब्द असेल तिथं तिथं एकूण हा शब्द आला पाहिजे ना. अर्थसंकल्प म्हणजे काय मी सांगितलेलं आहे, जमा आणि खर्च. भांडवली जर विचारलं तर त्याच्या पुढे एकूण येणार नाही, महसुली विचारलं तर त्याच्या पुढे एकूण येणार नाही. पण मी इथं महसुली किंवा भांडवली उल्लेख केलेला आहे का, नाही. महसुली किंवा भांडवली उल्लेख केलेला आहे का, नाही. ज्यावेळेस महसुली आणि भांडवली उल्लेख केलेला असेल त्यावेळेस एकूण हा शब्द त्यांच्या पुढे लागणार नाही. आणि ज्यावेळेस तिथं फक्त अर्थसंकल्प हा उल्लेख असेल किंवा अर्थसंकल्पीय तूट हा उल्लेख असेल तर त्याच्या पुढे हा एकूण शब्द लागलेला पाहिजे. मग एकूण उत्पन्न म्हणजेच त्याला एकूण जमा म्हणतो आणि एकूण खर्च म्हणतो. म्हणजे एक तूट हा शब्द वापरलाय, तूट हा शब्द वापरलाय म्हणजे नक्कीच तूट हा शब्द काय दर्शवत असतो, तुमचा नफा कमी आणि खर्च जास्त असतो. नफा कमी आणि खर्च जास्त असतो या शब्दाचा अर्थ तुमचा तूट असतो. आणि त्या दोघाचा मधला जो डिफरन्स असतो त्याला आपण तूट म्हणतो. मग तुमचा नफा म्हणजे उत्पन्न झालं तुम्हाला 10 रुपये आणि तुमचा खर्च झाला 15 रुपये, म्हणजे हे 5 रुपये हा तुमचा तोटा झाला. 5 रुपये तोटा या शब्दाचा अर्थ काय, 5 रुपये तूट आहे तुमची. काय असणार आहे, तूट असणार आहे. ही झाली अर्थसंकल्पीय तूट. बरोबर आहे. आता मग ह्या अर्थसंकल्पीय तूट ही 5 रुपये, ही काय आहे, 5 रुपये. आता सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला, एक महिन्याचा अर्थसंकल्प आपण वर्षाचं धरू. तुम्हाला बापानी घरून तुम्हाला दिलेले 1 वर्षाचे पैसे टाकलेले, डायरेक्ट 1 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. ही किती, 1-2 लाख रुपये दिलेले की हे 2 लाख रुपये तो 1 वर्षामध्ये खर्च हो. किती, 2 लाख रुपये. पण त्या वर्षामध्ये तुमचा खर्च झालाय 2,10,000. किती, 2,10,000. 2,10,000 झालेला आहे. मग ही 10,000 काय झाली, तुमच्या अर्थसंकल्पीय तूट झाली. पण हे 10,000 रुपये हे तुम्ही जे भागवण्यासाठी घेतलेलं असतं ना, हे भागवण्यासाठी घेतलेलं असतं ते असतं कर्ज. मग तुम्ही कसं घ्या, मदत घ्या, काही घ्या, तुम्ही खर्च केला आणि त्या 10,000 रुपयाला आपण कर्ज हा शब्द देणार. तुम्ही तुमचा काही म्हणजे कमवण्याचे साधनं असतील त्याच्यातून जरी आलेले असतील, पण एक्स्ट्राचा जो खर्च झालेला एकूण रक्कम हे वरचे जे 10,000 लागलेले आहेत हे तुम्ही म्हणता मला दर महिन्याला येत होते तरी मी त्याच्यात टाकलेले. पण 2 लाखाच्या वर वर्षाचा जो काय खर्च झालेला असेल त्या वर्षामधला 2 लाखाच्या वर जो तुमचा खर्च झालेला असेल तो सगळा तुमच्या कर्जामध्येच गणला जाणार आहे, कर्जामध्येच गणला जाणार आहे. आणि हे कर्ज मग तुम्ही कुठून घेतलंय, मदत घेतली किंवा तुमचं काही इन्कमचे सोर्स असतील, काय असतील काही माहिती येत नाही. हे 10,000 रुपये जिथून आलेले असतील त्या सर्वाला आपण कर्जच म्हणायचं. मदत घ्या, कर्ज घ्या, तुम्ही गाडी का तुमची त्याच्यातून पैसे खर्च करून तुम्ही ते गाडी विकलेले पैसे तुम्ही या 10,000 रुपयामध्ये जर खर्च केलेले असतील तर ते सगळे कर्जाच्या मध्येच गणले जाणार असतात. आता आपला हे पैसा कुठे येतो रे मित्रांनो, आता हे 10,000 रुपये कशावर तयार झालेत तुमचे, ह्या अर्थसंकल्पावर तयार झालेत. 10,000 कशावर तयार झाले, तुमच्या ह्या अर्थसंकल्पावर. 2 लाखावर हे तुमचे 10,000 रुपये तयार झालेले. 2 लाखावर हे तुमचे 10,000 तयार झाले. आणि त्या 10,000ला आणि आपले पैसे जे जातात ते राजकोषामध्ये जात असतात, म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये जात असतात. कशामध्ये जात असतात, सरकारच्या तिजोरीवर हे 10,000 रुपये कर्ज तयार झालेलं आहे. सरकारच्या तिजोरीवर म्हणजे सरकारच्या अर्थसंकल्पावर हे तुमचं 10,000 रुपये तयार झालेलं कर्ज आहे. आलं लक्षात. त्याला नाव दिलं आपण कर्ज, कर्ज म्हणतो. मग हे कर्ज तयार कशावर झालेलं आहे मित्रांनो, ह्या 2 लाखावर. 2 लाख म्हणजेच काय, हा आपला अर्थसंकल्प म्हणजेच अर्थसंकल्प होता. आलं लक्षात. हा अर्थसंकल्प होता. ह्या अर्थसंकल्पावर तुमचे 10,000 रुपये तयार झालेले आहेत आणि ते 10,000 म्हणजे तुमचं कर्ज असतं. काय असतं, कर्ज असतं. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला एक युनिक नाव दिलेलं असतं. आता मला आपण एक माणूस आहे, एक पुरुष असेल स्त्री असेल, प्रत्येकाला एक वेगळं लक्षात ठेवण्यासाठी आपण, तुम्ही मराठी जर वाचलेली असेल तर प्रत्येकाला आपण एक वेगळं नाव दिलेलं आहे. तरच ही कन्सेप्ट आपल्या लक्षात राहू शकते, तरच ही कन्सेप्ट आपल्या लक्षात राहू शकते. अलग लक्षात, तरच ही कन्सेप्ट लक्षात राहू शकते. तर ह्या 10,000ला आपण एक युनिक नाव देतो, राजकोषीय तूट.
ह्या 10,000ला काय नाव दिलं, प्रत्येकाला एक युनिक नाव असतं, ते कर्ज आहे आणि कर्जाला नाव काय दिलं आपण अजून, राजकोषीय तूट. काय नाव दिलं मित्रांनो, राजकोषीय तूट. ही राजकोषीय तूट म्हणजे कशावर तयार झालेली आहे, हे 10,000 मी आता सांगितलं अर्थसंकल्पावर तयार झालेले. म्हणजे ह्या 10,000ला कर्जाला नाव काय दिलं आपण, राजकोषीय तूट. बघा कर्जाला नाव कशा काय दिलेलं आपण, राजकोष. प्रत्येकाला मी सांगितलं ना युनिक नाव असतं, जसं मला राहुल आहे, प्रत्येकाला कोणाला तरी एकाला रमेश असेल, अमोल असेल, सचिन असेल, प्रत्येकाला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. मनीषा असेल, काय पोरीचं नाव असेल, मनीषा असेल, यावा असेल, मावशी असेल, काय जे असेल, प्रत्येकाला युनिक नाव दिलेले आहेत. तसं आपण कर्जाला एक युनिक नाव दिलं, कर्जाला काय नाव दिलं मग आपण, राजकोषीय तूट. आणि हे कर्ज कशावर तयार झालेलं आहे, हे 2 लाख म्हणजेच काय, अर्थसंकल्पावर. काय आलं, अर्थसंकल्पावर. मग आपण राजकोषीय तूट इज इक्वल टू अर्थसंकल्पीय तूट मायनस एकूण कर्ज. कारण की हे काय, हे कर्ज वजा करणार ना आपण, हे इकडे त्याचं नाव, हे युनिक नाव दिलं त्या कर्जाला. मग हे राजकोषीय तूट झालं. एक कर्ज कशावर तयार झालेलं होतं, ह्या 2 लाखावर. म्हणजे 2 लाखातून आपल्याला वजा करावं लागेल ना. मग ह्याला आपण काय बघितलं होती, ही 10,000, ही 10,000 काय तूट होती, ती अर्थसंकल्पीय तूट म्हणतो. ह्या तुटीचं दुसरं नाव काय, कर्ज. ही तूट म्हणजेच काय, तुमचं कर्ज. आणि कर्जाचं दुसरं नाव म्हणजे काय, राजकोषीय तूट. राजकोषीय तूट. म्हणून आपण राजकोषीय तूट इज इक्वल टू, हे कशातून वजा करणार, अर्थसंकल्पीय तूट मायनस एकूण कर्ज. एकूण कर्ज म्हणजे हे 10,000. हे 10,000 आपण इथं मांडणार, हे 10,000 इथं मांडणार. मग राजकोषीय तूट समजलं. राजकोषीय तुटीचं सूत्र एकदम सोपं आहे. कर्जाचं दुसरं नाव, कर्जाला एक युनिक नाव दिलं, काय दिलं, राजकोषीय तूट. हे कर्ज कशावर तयार झालेलं होतं, त्या अर्थसंकल्पावर. मग ते 10,000 कशातून वजन करणार आपण, त्या अर्थसंकल्पावर वजा करणार. म्हणजे अर्थसंकल्पीय तूट मायनस एकूण कर्ज दे. संपला विषय, काहीच नाही, एकदम सोपं असते. आता मित्रांनो, एकूण कर्ज देय हा शब्द वापरलेला आहे. आता हे मित्रांनो, कर्ज फुकट असतं का, तुम्ही मदत घ्या, काही करा, ते वापस देणंच असतो तुम्हाला. आणि त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं, फुकट भेटणार नाही, तुम्हाला काहीतरी त्याच्यावर व्याज द्यावं लागेल. 2 रुपये असेल किंवा 4 रुपये असेल किंवा 5 रुपये, काहीतरी व्याज असणारे, काहीतरी व्याज असणारे. कर्ज फुकट भेटत नाही, काहीतरी व्याज असणारे. हे व्याज कशावर आहे मित्रांनो, ह्या कर्जावर व्याज आहे, ह्या 10,000वर व्याज आहे. कशावर व्याज आहे, हे कर्जावर व्याज आहे. कर्ज फुकट भेटत नाही, त्याच्यावर व्याज असेल. जसं आपण कर्जाला एक युनिक नाव दिलं, कर्जाला एक युनिक नाव दिलं, कर्जाला काय नाव दिलं तर युनिक, राजकोषीय तूट. तसं हे व्याजाला एक आपण युनिक नाव देऊ, त्याला प्राथमिक तूट म्हणू. प्राथमिक तूट. हे व्याज कशावर आहे रे मित्रांनो, जसं हे 10,000 कशावर आलेले होते, अर्थसंकल्पावर आलेले होते. हे व्याज कशावर आहे मित्रांनो, आपल्या कर्जावर आहे. म्हणजे त्याला नाव काय दिलेलं आहे, राजकोषीय तूट. म्हणजे कशातून व्याज वजा करणार आपण, प्राथमिक तूट इज इक्वल टू राजकोषीय तूट मायनस व्याज दे. एकदम सोपं, एकदम सोपं. कारण की प्राथमिक तूट कशावर झाली, कारण की कर्ज हे कशावर आलं, अर्थसंकल्पीय तुटीवर. कर्ज फुकट असतं का, नाही, त्याच्यावर व्याज असतं. त्या व्याजाला जसं कर्जाला आपण युनिक नाव दिलं राजकोषीय तूट, तसं व्याजाला एक युनिक नाव देऊ, प्राथमिक तूट. हे व्याज कशावर आहे, कर्जावर आहे. म्हणजे आपल्याला कशातून काय वजा करावं लागतं बघा, अर्थसंकल्पातून कर्ज वजा केलं, राजकोषीय तूट. कर्जातून व्याज वजा केलं, म्हणजे कर्जातून व्याज, त्याला नाव दिलं तर राजकोषीय तूट. म्हणजे प्राथमिक तूट कशातून वजा करणार, त्या कर्जातून. म्हणून प्राथमिक तूट इज इक्वल टू राजकोषीय तूट मायनस काय, व्याज दे. मायनस व्याज दे. ही प्राथमिक तूट आली कन्सेप्ट कधी, आपल्या आर्थिक सुधारणा झाल्याच्या नंतर. म्हणजे 1992-93 पासून प्राथमिक तूट ही कन्सेप्ट आलेली. मित्रांनो, प्राथमिक तूट ही कन्सेप्ट आलेली आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो इथं, राजकोषीय तूट. मित्रांनो, तुम्ही FRBM ऍक्ट बघितलेला असेल 2003चा, केळकर समिती शिफारशीनुसार आपण आणलेला होता. NK सिंग समिती 2016 त्याच्यात पुन्हा सुधारणा करण्यासाठी आपण नेमलेली होती. आजपर्यंतचे कोणतेही अर्थतज्ञ जर बघितलेले असतील, त्या अर्थतज्ञांनी एक कन्सेप्ट सांगितलेली आहे मित्रांनो, राजकोषीय तूट आपण कधी शून्य करू शकत नाही, कधी शाश्वत कमी करू शकत नाही.
मी शब्द काय वापरतोय, राजकोषीय तूट. कोणत्याही अर्थतज्ञांनी कधीच सांगितलेलं नसेल तुम्हाला की राजकोषीय तूट शून्य करा, हे कधीही सांगितलेलं नसेल आणि सांगणार पण नाही. म्हणून राजकोषीय तूट आपण कधी शाश्वत किंवा चिरस्थायी कमी करू शकत नाही. शाश्वत, मी शब्द काय वापरलाय, शाश्वत किंवा चिरस्थायी कमी करू शकत नाही. प्रत्येक शास्त्रज्ञांनी, प्रत्येक अर्थतज्ञांनी राजकोषीय तूट कमीत कमी 3% असावी, जास्त नसू नये, पण 3%पेक्षा जास्त असू नये आणि 3%पेक्षा कमी असू नये. जास्तीत जास्त 3%, जास्तीत जास्त 3% असावा, एवढं सांगितलंय. पण शून्य करा कधीच नाही सांगितलं. मात्र महसुली तूट आपण FRBM ऍक्ट मध्ये सुद्धा टार्गेट 2009चं ठेवलेलं होतं, तिथं महसुली तूट शून्य करायची होती आणि राजकोषीय तूट 3% आणायची होती, आपल्याला 3% आणायची होती, पण शून्य करायची नव्हती. आलं लक्षात, हे ध्यानात ठेवा, व्हेरी IMP. आता ही कन्सेप्ट काय मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस FRBM ऍक्ट बघणार आहे त्यावेळेस आपण ही कर्जाची कन्सेप्ट बघणार आहे. जेवढं कर्ज जास्त तेवढं व्याज पण जास्त असणार. म्हणजे जेवढं राजकोषीय तूट जास्त, कारण की आपण बघितलं राजकोषीय तूट म्हणजे कर्ज, आणि कर्ज फुकट भेटतं का, नाही, त्याच्यावर काय असतं, व्याज असतं. जेवढं तुमचं कर्ज जास्त, आता मी हा क्लास चालवण्यासाठी जर कर्ज घेतलं 2 लाख रुपये 3 लाख रुपये काय जर कर्ज असेल तर त्याच्यावर मला व्याज द्यावं लागणार. आता पण माझं इन्कम हे शाश्वत, म्हणजे माझं इन्कम जर 40,000 असेल आणि मी कर्ज उगाच 5 लाख 10 लाख करून ठेवलं तर तेवढं त्याच्यावर व्याज पण जाणार आहे. म्हणजे 5 लाखावर जर पहिलं माझं 10,000 जर व्याज जात असेल, किती, 10,000 व्याज जाते, पण माझं इन्कम किती, 40,000, म्हणजे मला राहायला लागले 30,000. माझं कर्ज झालं 10 लाख रुपये, किती, 10 लाख रुपये, माझं व्याज चाललं 20,000 रुपये, पण माझं उत्पन्न हे 40,000 रुपये. 40 म्हणजे शिल्लक इथं 20,000 राहिले. ज्यावेळेस 5 लाख होतं त्यावेळेस मला 10,000 रुपये व्याज जायचं, 10,000 रुपये व्याज जायचं, माझ्याकडे शिल्लक 30,000 रुपये राहायचे. म्हणजे खर्चायला पुन्हा एक्स्ट्रा 10,000. पण माझं आता कर्ज 10 लाख रुपये झालंय, कर्ज 10 लाख रुपये झालंय, तेवढं व्याज पण वाढलं, व्याज 20,000 झाले, मात्र उत्पन्न 40,000च आहे, उत्पन्न 40,000च आहे. मग मला आता एक्स्ट्रा व्याजावर 10,000 रुपये खर्च करायला लागले, 10,000 रुपये खर्च करायला लागले, व्याज जास्त चाललं माझं. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की कर्ज हे कमीत कमी असावं, म्हणजे जास्तीत जास्त तुमचं 3%, आणि देशाचा जर विकास करायचा असेल तर तुमच्यावर कर्ज असलं पाहिजे, त्याच्याशिवाय विकास करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण शाश्वत आपण कमी करू शकत नाही किंवा चिरस्थायी पातळीपर्यंत आपण कमी करू शकत नाही. मात्र महसुली तूट आपण 0पर्यंत, राजकोषीय तूट आपण 0 कधीच करू शकत नाही. राजकोषीय तूट 0 करणे म्हणजे कर्जाचं प्रमाण आपल्यावर 0 असणं, कर्जाचं प्रमाण आपल्यावर 0, कारण की राजकोषीय तुटीचं कर्जालाच युनिक नाव काय दिलेलं आपण, राजकोषीय तूट, आणि व्याजाला युनिक नाव दिलेलं आहे आपण प्राथमिक तूट. काय कशावर येतं, कर्ज कशावर तयार झालं, अर्थसंकल्पावर. म्हणून आपण राजकोषीय तूट कशातून वजा करणार, अर्थसंकल्पातून, मायनस कर्ज देय. दुसरी गोष्ट आपण कर्जावर काय तयार बघितलं, व्याजाला युनिक नाव काय दिलं, प्राथमिक तूट. काय नाव दिलं, प्राथमिक तूट. हे कशावर तयार झालेलं आहे, व्याज कशावर आहे, कर्जावर, कर्जाला नाव काय होतं, राजकोषीय तूट. म्हणजे आपण ही प्राथमिक तूट कशातून वजा करणार, राजकोषीय तुटीतून, मायनस व्याज देय, संपला विषय, काहीच नाही. आता महसुली तूट, आता महसुली त्याच्या नावातच दिलंय, महसुली तूट म्हणजे महसुली खर्च जास्त आणि जमा कमी. म्हणजे 15 रुपये खर्च 10 रुपये जमा, 5 रुपये तूट, ही महसुली असणार. फक्त महसुली विचारलं तर महसुलीचाच विचार करायचा, भांडवली विचारलं तर भांडवलीचाच विचार करायचा, आणि अर्थसंकल्प हा जर शब्द विचारला तर कोणाला महसुलाला एकाला महत्व द्यायचं नाही किंवा भांडवलीला एकाला महत्व द्यायचं नाही. कारण की अर्थसंकल्पात दोन्ही शब्द समानच आले पाहिजे, महसुली प्लस भांडवली, त्याला एकूण आपण अर्थसंकल्प म्हणतो. आलं लक्षात, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च. आता प्रभावी महसुली तूट, त्याच्या नावातच आहे प्रभाव काय टाकतं रे, तर अनुदान टाकत असतात. अनुदान हे खर्च. आता 2 गोष्टी सांगतो. मी रुपया माझ्या खिशातून दुसऱ्याच्या हातात गेला, माझ्या खिशातून दुसऱ्याच्या हातात, खिशातून शब्द वापरलाय, कशासाठी गेलाय, मदत केली, तुम्ही काही सामान घेतलंय किंवा अजून कशासाठी वापरला हे काही घेणं देणं नाही. तुम्ही एखाद्याला काढून दिला, तुम्ही देवासमोर जरी मांडला तुमचा रुपया तरी तो तुमचा खर्च झाला, आणि तुमच्या खिशात कुंकून आलाय हे काही घेणं देणं नाही. एखाद्याने मदत दिली, तुम्ही देवा पुढचा उचलून तुमच्या खिशात घातलाय, ही नेहमी तुमची जमा असणार.
तुमच्या खिशात रुपया आला ते तुमची जमा असणार आणि तुमच्या खिशातून खर्च गेला तर ते तुमच्या खिशातून रुपया गेला ते तुमचा खर्च झाला. कशाला गेला काय गेला काही घेणं देणं नाही. मदत दिली का देवा पुढे मांडला काही घेणं देणं नाही. फक्त महत्वाचं काय तुमच्या खिशातून हराला तरी तो तुमचा खर्चच झाला. रुपया तुमच्या खिशातून खाली पडला हराला तरी तो तुमचा खर्च झाला. तुम्ही रस्त्यावर सापडलेला रुपया तुमच्या खिशात घातला ते तरी तुमची जमा झाली. अनुदान नेहमी कोण देत असतं मित्रांनो? दोन कन्सेप्ट आहेत हे ध्यानात ठेवा. अनुदानात आपल्याला एक मस्त कन्सेप्ट बघायची. अनुदान नेहमी सरकार आपण म्हणतो सरकारनं अनुदान दिले पाहिजे, सरकारनं अनुदान दिले पाहिजे. आता अनुदान हे रेग्युलरसाठी येतात, रेग्युलर घटकासाठी वापरतो म्हणून ते महसुलीमध्ये येतात, तो भांडवलीमध्ये जाणार नाही. पण अनुदानाचा वापर कशासाठी करतो असा जर क्वेश्चन विचारला तर भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी भांडवली मालमत्ता वापर विचारला. अनुदान कोणत्या अर्थसंकल्पात येतात असं जर विचारलं तर अनुदान हे महसुलीमध्ये येतात, भांडवलीमध्ये जात नाही. पण अनुदानाचा वापर आता सगळ्यात सोपं सांगतो. अनुदान तुम्हाला खात्यावर असतात म्हणजे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूसाठी सुद्धा आपण अनुदान वापरतो. दैनंदिन हा शब्द वापरला. मग मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं महसुली खर्चामध्ये किंवा महसुली जमेमध्ये काय येतं एका वर्षाच्या आतलं, मग महिन्याचं असेल 6 महिन्याचं असेल 8 दिवस असेल 4 दिवस असेल दैनंदिन असेल तरी ते महसुलीमध्ये येतं, मग अनुदान हे दैनंदिन घटकासाठी आपण वापरतो. तुम्ही म्हणता ह्याच्यावर अनुदान द्या, खात्यावर अनुदान द्या, सबसिडी म्हणजेच अनुदान असतं, आलं लक्षात. किंवा अनुदान भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी ही कशी कन्सेप्ट येऊ शकते. आता एखादा मागास प्रदेश आहे, एखाद्या मागास प्रदेशामध्ये एखादी कंपनी येणार आहे, काय येणार आहे कंपनी आणायची आणि तिथं तुम्ही जर कोणतीही सुविधा तर ती कंपनी काय म्हणते पहिले आम्हाला सबसिडी द्या, पहिले आम्हाला अनुदान द्या तरच आम्ही काय करू शकतो तिथं येऊ शकतो. म्हणजे भांडवली मालमत्ता अनुदान कोणता खर्च येतो हा दैनंदिन मध्ये येतो म्हणून महसुली खर्चात येतो आणि अनुदान कोण देतं सरकार देतं म्हणून अनुदान हे खर्चाच्या बाजूने आणि कर हे गव्हर्नमेंटला येतं. गव्हर्नमेंट लोक अनुदान सरकारच्या खिशातून आपल्याला येतं आणि कर आपल्या खिशातून आपण म्हणतो आम्ही सरकारला टॅक्स भरतो म्हणजे सरकारच्या तिजोरीत जातं म्हणजे सरकारच्या खिशात जातं. म्हणून कर हे जमेच्या बाजूने खर्चाच्या बाजूने नाही. करेतर उत्पन्न हे सरकारच्या जमेच्या बाजूने तर अनुदान हे सरकारच्या खर्चाच्या बाजूने. तर व्याज हे जमा आणि खर्च दोन्ही बाजूने येतं. जर आपण दुसऱ्या देशाला कर्ज दिलेला असेल, दुसऱ्या देशाला कर्ज दिले तर कर्जावर ते देश आपल्याला काय करणार आहे व्याज देणार आहे. म्हणून कर्ज ज्यावेळेस दिलेलं असतं त्या कर्जावरचं जे येणारा व्याज असतं ती सरकारची जमा असते. पण आपणच जर दुसऱ्या देशाकडून कर्ज घेतलेला असेल तर आपल्याला त्यांना व्याज द्यावं लागतं. म्हणून जर आपण कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज त्या कर्जावरचं व्याज हे आपलं महसुली खर्चामध्ये येतं. व्याज हे दैनंदिन दर महिन्याला भरावं लागतं. दर महिना हा शब्द आला महसुलीमध्ये आला म्हणून. आणि अजून एक कन्सेप्ट ध्यानात ठेवा. मग समजलं. मग हे प्रभाव काय टाकायला लागले कशावर अनुदान प्रभाव टाकते ह्या महसुली तुटीवर प्रभाव टाकते. मग ह्या अनुदानाला युनिक नाव काय दिलं जसं आपण कर्जाला युनिक नाव दिलं राजकोषीय तूट. ते कशावर तयार झालती अर्थसंकल्पावर तयार झालती. कर्जावर काय तयार झालं व्याज तयार झालं. व्याजला नाव काय दिलं प्राथमिक तूट हे युनिक नाव दिलं. ते कशावर होतं या राजकोषीय तुटीवर होतं म्हणून व्याज दिले. आता महसूल अनुदान कशात येतो महसुली खर्चात येतं आणि उत्पादक स्वरूपाचे येतात अनुत्पादक नाही. अनुदान हे उत्पादक. आता तुम्हाला खतावर सबसिडी दिली उत्पादक आहे ना तुमचं प्रोडक्शन वाढणार आहे शेतीचं उत्पादन. एखाद्या कंपनीला सबसिडी दिली ती तुमच्या इथे येऊन उत्पादन घेणार आहे ना म्हणजे प्रोडक्शन वाढतं तुमचं प्रोडक्शन वाढतं. म्हणून अनुदान हे उत्पादक स्वरूपाचे आहेत. अनुदान हे उत्पादक स्वरूपाचे आहेत बिन उत्पादक नाही. मी ते पण कन्सेप्ट सांगतो अनुत्पादक कोणते आणि उत्पादक स्वरूपाचे कोणते. तर अनुदान हे महसुली खर्चात येतं. खर्चात आहे पण उत्पादक आणि भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी. मग महसुलीमध्ये येतं. मग हे प्रभाव टाकतं महसुलावर. कशावर प्रभाव टाकतं हे महसुली तुटीवर प्रभाव टाकतं. कशावर प्रभाव टाकतं
म्हणून याला नाव दिलं प्रभावी, अनुदानाला युनिक नाव काय दिलं, प्रभावी महसुली तूट. हे प्रभाव कशावर टाकलंय, महसुली तुटीवर. मग त्याच्यातून आपण काय करणार, महसुली तुटीतून ही प्रभावी महसुली तूट वजा करणार. प्रभावी महसुली तूट इज इक्वल टू महसुली तूट मायनस अनुदान. मायनस काय हा शब्द, अनुदान. कारण की अनुदानाला नाव काय दिले, अनुदानाचं युनिक नाव काय ठेवलं आपण, प्रभावी हा शब्द ध्यानात ठेवला. प्रभाव कशावर टाकला त्यांनी, महसुलावर प्रभाव टाकला. मग वजा कशातून करणार आपण, महसुली तुटीतून आपण वजा करणार. महसुली तुटीतून आपण वजा करणार. ध्यानात ठेवा, आपली 1970 पर्यंत, 1970च्या दशकापर्यंत कधी हा शब्द व्हेरी IMP वापरतोय आम्ही, हा शब्द व्हेरी IMP वापरतोय. 1970 हे इयर ध्यानात ठेवा. 1970 पर्यंत आपली महसुली तूट नव्हती. ध्यानात ठेवा, आपला नेहमी महसुली जमा जास्त असायची, खर्च कमी असायचा. आपले दैनंदिन काही काय त्याचं रिझन पण कारण काय, आपला प्रशासनावर पाहिजे तेवढा खर्च होत नव्हता. दुसरी गोष्ट संरक्षणावर पाहिजे तेवढा खर्च होत नव्हता. दुसरी गोष्ट व्याजाचं प्रमाण आपल्यावर कमी होतं. त्याच्यामुळं आपल्या इथं महसुली जमा जास्त असायची आणि खर्च कमी राहायचा. म्हणून 1970 पर्यंत आपली महसुली तूट कधीच नव्हती. 1970च्या नंतर आपली महसुली तूट तयार झाली. आलं लक्षात, 1970 पर्यंत महसुली आधिक्य होतं. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे भांडवली आणि महसुली खर्च. भांडवली हा उत्पादक स्वरूपाचा असतो, तर महसुली हा अनुत्पादक स्वरूपाचा असतो. बघा, उत्पादक स्वरूपाचा कोणता, भांडवली, आणि महसुली हा अनुत्पादक. मग अनुत्पादक स्वरूपाचा खर्च कोणता, असा जर विचारला आयोगाने क्वेश्चन, अनुत्पादक स्वरूपाचे खर्च. तीन खर्च हे अनुत्पादक आहेत. किती, 3 प्रकारचे. एक महसुली, प्रशासकीय, दोन संरक्षण, आणि 3 व्याज. हे तिन्ही खर्च अनुत्पादक स्वरूपाचे. याच्यापासून कोणतीही मालमत्ता निर्माण होऊ शकत नाही. अनुत्पादक या स्वरूपाचा शब्दाचा अर्थ काय, याच्यापासून कोणत्याही स्वरूपाची मालमत्ता निर्माण होत नाही, याला आपण अनुत्पादक स्वरूपाचा खर्च म्हणतो. मग अनुत्पादक 3च खर्च, प्रशासकीय, संरक्षण आणि व्याज. अनुदान कशात येणार रे, मग अनुदान, सामाजिक सेवा. बघा, उत्पादक स्वरूपाचा खर्च कोणता, आयोगाने विचारलं, उत्पादक खर्च. मग अनुदान, उत्पादक. त्याच्यानंतर सामाजिक सेवा, सामाजिक सेवा कोणत्या, हॉस्पिटल असेल, शिक्षण असेल, त्याच्यानंतर तुमचं अनेक इतर कोणत्या गोष्टी असतील. आलं लक्षात, शिक्षण, त्याच्यानंतर वैद्यकीय सेवा, हे काय झालं तुमचं उत्पादक स्वरूपाचं, त्याला सामाजिक सेवा म्हणतो. अनुदान मी तुम्हाला सांगितलं, अनुदान आपल्याला खतासाठी सबसिडी असती, बोरसाठी सबसिडी आहे, आता सोलारसाठी सबसिडी आहे. मग त्याच्यावर सबसिडी दिली का आपलं प्रोडक्शन वाढणारच आहे ना, प्रोडक्शन वाढणारच आहे. म्हणून अनुदान हे कशात येतं, उत्पादक स्वरूपाच्या खर्चामध्ये येतं. आणि अनुत्पादक मध्ये प्रशासकीय, संरक्षण आणि व्याज खर्च हे अनुत्पादक स्वरूपाचा खर्च. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण आता राजकोषीय तूट. आता राजकोषीय तुटीचे काही घटक बघायचे आहेत आपल्याला. राजकोषीय तूट म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सरकारनं एका वर्षात केलेला जास्तीचा झालेला खर्च. मी तुम्हाला सांगितलं 2 लाख रुपये तुमचा अर्थसंकल्प आहे, त्याच्यावर तुमचं काय झालंय, 10,000 रुपये एक्स्ट्राचा खर्च झालेला आहे. हे काय सांगते, राजकोषीय तूट म्हणजे सरकारने आपल्या एकूण उत्पन्नापेक्षा किती जास्त खर्च करत आहे ती रक्कम होय, म्हणजे ही 10,000 रुपये रक्कम. हा जास्त खर्च भागवण्यासाठी सरकारने एका वर्षात एकूण घेतलेली कर्जे म्हणजे सरकारचे राजकोषीय तूट. एकूण घेतलेलं कर्ज, मग काय जे असेल त्याला नाव काय दिलं त्या कर्जाला, राजकोषीय तूट. राजकोषीय तूट एकतर आपण रकमेमध्ये दाखवू शकतो, हे 10,000 रुपये डायरेक्ट दाखवू शकतो, किंवा जीडीपी मध्ये. 2 प्रकारे दर्शवू शकतो. एकतर आपण कशामध्ये दाखवू शकतो, रकमेमध्ये किंवा जीडीपी मध्ये. राजकोषीय तूट म्हणजे सरकारच्या एकूण जमेपैकी अशी जी रक्कम, आता हे जे तुम्ही 10,000 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत,
आता तुम्ही जे तुम्हाला मी सांगितलं अभ्यास करता, तुम्हाला बापाने 2 लाख रुपये दिलेले आहेत, पण तुमचा वर्षाचा खर्च झालाय 2,10,000 रुपये. मग एकतर तुम्ही 10,000 रुपये ते कुठून कुठून मिळवलेले असतील, ते कोणाचे तरी तुम्हाला वापस द्यावाच लागणार असतात भविष्यात तुम्हाला वापस द्यावाच लागलेला असतात. आलं लक्षात. राजकोषीय तूट म्हणजे सरकारच्या एकूण जमेपैकी अशी रक्कम जी भविष्यात सरकारने परत करायची असते. काय करायची असते? परत करायची असते. म्हणून तिला सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा. सरकारवर म्हणजे कोणत्या तुटीला आपण सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा म्हणतो? तर राजकोषीय तूट. कारण की राजकोषीय कर्जालाच दुसरं नाव काय युनिक लक्षात ठेवण्यासाठी आपलं राजकोषीय. जसं मला राहुल आहे, मी एक मुलगा आहे, पण मुलगा म्हणून मला एक नाव दिलेलं आहे ना. आलं लक्षात. काय नाव आहे? राहुल. तसं कर्जाला आपण लक्षात ठेवण्यासाठी आपण दुसरं नाव दिलं ना आपण युनिक, ते म्हणजे राजकोषीय तूट. म्हणून कोणत्या तुटीला सरकारवर कर्ज निर्माण करणारी, कर्ज हा शब्द वापरला की तुमच्या डोक्यात ट्यूब पेटली पाहिजे की राजकोषीय तूट. राजकोषीय तूट. आलं लक्षात. मग ह्या 10,000 रुपयामध्ये राजकोषीय तुटीमध्ये कशाचा समावेश होतो? राजकोषीय तुटीचं सूत्र बघितलं आपण काय, पण राजकोषीय तुटीमध्ये कशाचा समावेश होतो? त्या 10,000 रुपयामध्ये काय असू शकतं? म्हणजे हे 10,000 रुपये कुठून आणले? 10,000 रुपये कुठून आणले? कशाचा त्याच्यात समावेश होऊ शकतो? निव्वळ कर्जाची उभारणी, निव्वळ सरकारची कर्ज उभारणी. निव्वळ कर्ज उभारणी या शब्दाचा अर्थ काय? स्थूल कर्ज म्हणजे एकूण तुमचं 10,000 कर्ज. किती? 10,000 कर्ज मायनस जी कर्जाची पुनर्प्राप्ती असती, ती कर्जाची पुनर्प्राप्ती त्याच्यातून काढून टाकायची, त्याला आपण म्हणतो निव्वळ कर्ज उभारणी. एकतर ते किंवा सरकारची इतर देणी. आता इतर देणी म्हणजे काय बाबा? जसं आपण प्रत्येकाला युनिक नाव बघितलं, व्याजाला युनिक नाव प्राथमिक तूट दिलं, अनुदानाला प्रभावी महसुली तूट दिलं, तसं इतर देणी हा शब्द म्हणजे काय बाबा? नेमकी इतर देणी. ह्या इतर देणीलाच आपण दुसरं नाव आहे सार्वजनिक लोकलेखे. सार्वजनिक लोकलेखे त्यालाच दुसरं नाव आहे इतर देणी. आणि आपल्याला माहिती आहे सरकारी इतर देणी म्हणजे सार्वजनिक लोकलेखेच्या बाबतीत हे सगळे पैसे सरकारकडे असतात, याच्यावर कोणतंही व्याज वगैरे सरकारला द्यावं लागत नाही. सरकार एक बँकर म्हणून काम करतं आणि ज्यावेळेस सरकारला हे पैसे लागतील त्यावेळेस सरकार त्या पैशाचा वापर करू शकतं. पण तरी पण त्याचा आपण राजकोषीय तुटीत ते 10,000 रुपये कुठून आले काही घेणं देणं नाही, त्याला आपण कर्ज मानणार. मग एक तर 10,000 रुपये आपण निव्वळ कर्ज उभारणीतून घेऊ शकतो किंवा सरकारच्या इतर देणीतून, हे एक असू शकतं. किंवा राजकोषीय तुटीत अजून काय येऊ शकतं? एकूण खर्च झाला, मग महसुली जमा पण असणार तुमची काही. आलं लक्षात. कर्ज पुनर्प्राप्ती असेल किंवा इतर भांडवली मिळकत. आता ही इतर भांडवली मिळकत हा शब्द काय? जसं आपण इतर देणीला दुसरं नाव बघितलं सार्वजनिक लोकलेखे, तसंच इतर भांडवली मिळकत म्हणजेच त्याचं दुसरं नाव आहे निर्गुंतवणुकीतून प्राप्त पैसे. निर्गुंतवणुकीलाच दुसरं नाव आहे. निर्गुंतवणुकीतून जो नफा भेटतो, निर्गुंतवणुकीतून जे पैसे भेटतात त्यालाच आपण म्हणतो इतर भांडवली मिळकत. इतर भांडवली मिळकत. एकतर महसुली जमेतून काय महसूल तुमचा रेव्हेन्यू येत असेल, तुमचा काय बिझनेस असेल, पण ते एक्स्ट्राचा जो तुमचा रेव्हेन्यू जरी येत असला तुमचा, तुम्ही म्हणताना आमचं महिन्याचं येते, पण तुमचं शेवटला जर व्हॅल्युएशन काढलं तुमच्या खर्चाचं आणि तुमचा खर्च जर तुम्हाला ठरवून दिलेल्या खर्चापेक्षा जर जास्त होत असेल तरी पण तो त्या तुटीमध्येच गणला जातो, त्या कर्जामध्येच गणला जातो. म्हणून महसुली जमा सुद्धा पुन्हा त्या कर्जामध्येच येणार आहे, कारण की तुमचा एक्स्ट्रा खर्च झालेला आणि एक्स्ट्रा खर्च तुम्ही तुमच्या रेग्युलर महसुलामधून तुम्ही भागू शकता. किंवा कर्ज पुनर्प्राप्ती म्हणजे एखाद्या देशाला तुम्ही कर्ज दिलेलं असेल, ते कर्ज घेऊन जरी ते 10,000 रुपयात टाकलेलं असेल ते सुद्धा तुमचं राजकोषीय तुटीमध्येच येणार आहे. आणि इतर भांडवली मिळकत याच्यामधून सुद्धा तुम्ही ते 10,000 रुपये उभा करू शकता. म्हणजे राजकोषीय तुटीमध्ये कशाचा समावेश होऊ शकता, ते 10,000 रुपये कुठून उपलब्ध करू शकता तुम्ही, ते म्हणजे हे राजकोषीय तुटीचे आपण हे काय सूत्र नाहीत. राजकोषीय तूट कशी काढायची ते सूत्र आपण वेगळं बघितलं.
पण त्या 10,000 रुपयामध्ये कशा कशात समावेश होऊ शकतो, ते 10,000 रुपये तुम्ही कशातून भागू शकता हे सांगितलेलं आहे याच्यात. हे 10,000 रुपये तुम्ही निव्वळ कर्ज उभारणीतून किंवा सरकारची इतर देणी म्हणजे सार्वजनिक लोकलेख्यातून भागू शकता, राजकोषीय तुटीतले किंवा दुसरं पण आहे, एकूण खर्च झालेला आहे तुमचा पण त्यातून काही तुमची जमा असेल त्या जमेतून भागू शकता, किंवा कोणत्या देशाला कर्ज दिलेला असेल ते कर्ज किंवा निर्गुंतवणूक केलेली असेल त्याच्यातून तुम्ही ते 10,000 रुपये घेऊन तुम्ही ते भागू शकता. आलं लक्षात. राजकोषीय तूट, एकूण खर्च, महसुली जमा आणि कर्जेतर भांडवली जमा, म्हणजे कर्जाच्या व्यतिरिक्त जी भांडवली जमा असेल ती सर्व भांडवली जमा, हे राजकोषीय तुटी म्हणजे त्या 10,000 रुपयामध्ये तुमचा समावेश होणारं कोणतं उत्पन्न असू शकतं हे त्याचे 3 सूत्र सांगितलेले आहेत. ओके, एकदम सोपं असतंय, हे ध्यानात ठेवा. इतर देणी म्हणजे सार्वजनिक लोकलेखे आणि इतर भांडवली मिळकत म्हणजेच निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा म्हणतो आपण. आलं लक्षात. आता बघा निर्गुंतवणूक, आपला महसुली जमेमध्ये आपण बघितलेला आहे, एक निर्गुंतवणुकीतून प्राप्त महसुली इतर नफा जो येतो तो सगळा तुमचा महसुली जमेमध्ये येतो, सगळा नफा, राजकोषीय सेवेचा नफा काय जे असेल ते. पण एकमेव नफा असा आहे की तो भांडवली जमेमध्ये जातो, तो म्हणजे निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा. एवढाच नफा जो असतो ते भांडवलीमध्ये जातो, बाकीचा सगळा नफा हा महसुली जमेमध्ये येतो. कारण की निर्गुंतवणूक म्हणजे काय, तर तुमचे जे कंपन्या असतात त्या कंपनीचे शेअर्स विकणे. म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, गव्हर्नमेंटच्या कंपन्या असतात, गव्हर्नमेंटच्या कंपन्यामध्ये जे आपण बघत होत ना 51% भागा गव्हर्नमेंटचा असतो सार्वजनिक कंपन्यामध्ये, तर त्याचे जे शेअर्स गव्हर्नमेंटनं विकलेले असतात आणि त्याच्यातून जो पैसा प्राप्त झालेला असतो त्याला आपण म्हणतो कंपनीची विक्री करणे. गव्हर्नमेंट काय करतं, स्वतःच्या कंपनीचे शेअर्स विकितं आणि त्याच्यातून पैसा प्राप्त करतं, त्यालाच नाव आहे इतर भांडवली मिळकत, त्यालाच नाव आहे निर्गुंतवणूक. आणि आपण बघितली का गव्हर्नमेंट महिन्याला निर्गुंतवणूक करतं का, तर नाही. महसुलीमध्ये काय सांगितलं, महसुली जमा किंवा खर्चामध्ये एकतर रोजचा रोज येणारा पैसा किंवा रोजचा रोज जाणारा पैसा, महिन्याचा, 4 महिन्याचा, 6 महिन्याचा, 1 वर्षाच्या आतला सगळा पैसा हा महसुली जमात किंवा खर्चात येतो. मग नफा जो असतो तर उद्योगाचा नफा वगैरे जो असतो तो सगळा नफा महिन्याच्या महिन्याला, जसा व्याज हे महिन्याच्या महिन्याला द्यावं लागतं तसं नफा हा तुमचा महिन्याच्या महिन्याला काढला जातो. म्हणून महिन्याची महिन्याला काढला जाणारा नफा हा महसुली जमेमध्ये येणार आणि फक्त निर्गुंतवणुकीतून काढलेला नफा जो असतो तो भांडवली. कारण की निर्गुंतवणूक ही महिन्याला, 6 महिन्याला किंवा वर्षाला होत नाही, तर कधीतरी गव्हर्नमेंटला पैसे लागलेले असते 4 वर्ष, 6 वर्ष आणि 1 वर्षा पुढच्या जी जमा आणि खर्च असणारे ते भांडवलीमध्ये जातो. म्हणून निर्गुंतवणूक आपण महिन्याला किंवा वर्षाला करत नाही. गव्हर्नमेंट जर महिन्याला त्यांच्या कंपन्या विकलेल्या असत्या किंवा महिन्याला शेअर्स विकले असते किंवा वर्षाला शेअर्स विकले असते तर आतापर्यंत टोटल खाजगीकरण झालं असतं आपलं. म्हणून आपली निर्गुंतवणूक ही कुठंतरी 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षांनी कुठंतरी केलेली असती. म्हणून हा निर्गुंतवणूक तो भांडवलीचा भाग जातो. म्हणून निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा हे भांडवली जमेमध्ये येतं. हे अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने हा कन्सेप्ट बघितलेला येतं आणि अशाच पद्धतीने आपण इकॉनॉमी सुद्धा घेणार आहोत. मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तर 5 कमेंट करा. दुसरी गोष्ट, मित्रांबरोबर पण काय करा, तुम्ही शेअर करत चाला. अशाच प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण इकॉनॉमी घेणार आहोत. आलं लक्षात. आणि आय होप मला 100% गॅरंटी की हा लेक्चर तुम्हाला समजला असेल आणि याच्यापेक्षा तुटीची संकल्पना सोप्या भाषेत कुणीही सांगू शकत नाही. आलं लक्षात. लास्ट पॉईंट एक हे सगळ्यात सोप्या पद्धतीने सांगण्याचा. आलं लक्षात. थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.